नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने प्रज्ञा सातव के भारतीय जनता पार्टी प्रवेश को लेकर तीखा बयान दिया है। वडेट्टीवार ने कहा कि यह कांग्रेस के लिए कोई झटका नहीं है और इसे स्वार्थी राजनीति करार दिया। उन्होंने आरोप लगाया कि कांग्रेस ने सातव परिवार को सब कुछ दिया, इसके बावजूद ये फैसला हुआ है। वडेट्टीवार ने भारतीय जनता पार्टी सरकार पर लोकतंत्र, संविधान और न्यायपालिका की अवहेलना का भी आरोप लगाया। उन्होंने कहा कि सरकार विपक्षी नेताओं को दबाने की कोशिश कर रही है, जबकि सत्ताधारी नेताओं को गंभीर आरोपों के बावजूद संरक्षण मिल रहा है। नाही, संजय शिरसाटांना अधिकची माहिती कुठून मिळाली माहित नाही। ज्यांना 2-2 वेळा विधान परिषदेवर निवडून न येता आयटी सगळी आमदारकी मिळते, त्याला त्रास जर म्हणत असतील, ज्याला वाढलेलं ताट मिळतंय, स्वयंपाक करायची गरज नाही आणि हाताला काही चटके लावून घेण्याची गरज नाही, तो जर त्रास असेल तर संजय शिरसाट महान आहेत असं आम्ही त्यांना म्हणू। विदर्भामध्ये 4 महानगरपालिका निवडणुका आहे। काही सुरकोमध्ये काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी नियमाची मोडतोड करून जे आहे ते घोटाळा केल्याचं समोर येत आहे। सोबतच आमदार आणि खासदारांना जे आहे ते माडा असेल किंवा सिडको असेल या माध्यमातून ते स्वतः घरं दिली जात आहे, तर ते देण्याची गरज आहे का सर्वसामान्यांमधून जे आहे ते सुरू आहे। मला माहित नाही, मी काही त्यातला मेंबर नाही आणि मी काही घरं घेतलेली नाही तशी फुकटातली। मी एकदाच आमदाराला जे मिळतं माडाच्या घरातून ते घर एकदा घेतलेलं होतं एकच वेळा, कारण मला मुंबईत कुठलंही घर नव्हतं म्हणून। त्यामुळे कोणी कुठली सोयी घेतो, सोयीनं करतो। आता नागपुरात सुद्धा एक आमदार आहेत की ज्यांनी जे माणिकराव कोकाटेने केलं तेच विदर्भातल्या एका आमदारांनी सुद्धा केलेलं आहे। तो भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे आणि हायकोर्टामध्ये केस पण आहे, त्या तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल। त्यामुळे अनेक जणांना ती माहिती आहे। तो चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार आहे आणि त्यांनी सुद्धा असाच फायदा घेतलेला आहे आणि त्याची केस सध्या हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे। त्यामुळे कोण काय करतो, सत्तेत राहून सगळं चालतं, विरोधात मात्र अजिबात चालत नाही। महाराष्ट्र लुटून खाला तरी सत्तेमध्ये आलवेला आहे, पण विरोधकांनी मात्र छोटीशी चूक केली तरी त्याला सोडता कामा नये। हे नवं राजकारण महाराष्ट्रामध्ये आता प्रचंड रुजत चाललंय। हे मला वाटतं की महानतेचे लक्षण आहेत। महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची विदर्भात काय भूमिका आहे, कोणासोबत अलायन्स करणार आहे, कसं? आम्ही नागपूर, चंद्रपूरमध्ये समविचाराशी, पुरोगामी विचारांशी जे विचार जोडलेले पक्ष आहेत त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू आहे चंद्रपूरच्या आणि 2-3 दिवसामध्ये त्या सगळ्या वाटाघाटी पूर्ण होतील असं मला वाटतं। चंद्रसोबत काय भूमिका असणार आहे या सगळ्या? चालली आहे, चर्चा चालली आहे। चंद्रपूरचे जे आमदार आहेत, एवढे मोठे उद्योगपती आणि सगळं असताना मग अशा जे उद्योगपती आमदार आहेत त्यांना अशी घरं घेण्याची गरज का पडते? कोकाटे सुद्धा त्यांचं बॅलन्स शीट मला वाटतं की ते मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारणं सोयीचं होईल। त्याचं उत्तर त्यांच्यापाशी आहे, त्यांचं उत्तर मी कसं काय देऊ शकेल? सिडकोमध्ये काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी नियमाची मोडतोड केली जात आहे। सिडकोमध्ये काही कंत्राटदारांना सगळंच चाललेलं आहे। आता त्यावर न बोललेलं बरं। आभाळ फाटलेलं आहे, शिवणार कुठून? चादर फाटली तर शिवता येईल, आभाळ फाटलेला आहे आणि आभाळ एवढं सगळं काम चाललेलं आहे। प्रचंड हाहाकार म्हणण्यापेक्षा आता सगळं स्वायत्तताच संपुष्टात आलेली आहे आणि जे म्हणेल सरकार ते अधिकारी करतात, कंत्राटदारही करतायत। त्यामुळे महाराष्ट्र हे एकदम स्वच्छ कारभार करणारं महाराष्ट्र आहे असं बिरुदावली सुद्धा लावून घेण्यासाठी सगळे मोकळे आहेत।